नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CA मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। मित्रांना इंस्टाग्रामवर लाईव्ह येण्यास सांगून तरुणाची पंचगंगा नदीत उडी। नेमकं हे प्रकरण काय आहे, कुठे ही घटना घडली आहे याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। मित्रांना इंस्टाग्रामवर लाईव्ह येण्यास सांगून व्हिडिओ करीत 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने पंचगंगा नदीत उडी टाकल्याची थरारक घटना शनिवारी दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी वरणगे पाडळी तालुका करवीर येथे दुपारी घडली। हर्षवर्धन विजय सुतार सध्या राहणार राजोपाध्यनगर असं त्याचं नाव आहे। लक्ष्मीपुरी करवीर पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सायंकाळपर्यंत शोध लागला नव्हता। मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन व त्याचा भाऊ कोल्हापूर येथील मामाकडे राहण्यास आहेत। हर्षवर्धन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। दुपारी त्याने पंचगंगा नदीच्या पुलावर दुचाकी लावली, इंस्टाग्रामवर मेसेज टाकला, त्यामुळे त्याचे मित्र भाऊ नातेवाईक इंस्टाग्रामवर लाईव्ह आले। मित्रांना तुम्ही आनंदी राहा असा मेसेज देत त्याने मोबाईलसह पंचगंगा नदीत पुलावरून उडी मारली। त्याला वाचविण्यासाठी काही मुलांनीही नदीत उड्या टाकल्या, मात्र तोपर्यंत हर्षवर्धन पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला होता। करवीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब सरवदे, हवालदार बाबू भिवटे, महेश नाईक, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भगवानगिरी, हवालदार संजय कोळी आदी घटनास्थळी दाखल झाले। सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती, पण तरुणाचा सुगावा लागला नाही। तरीही याबाबतची नवीन अपडेट लवकरच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत, पण ती अपडेट पाहण्यासाठी आपल्या CA मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।